सावधान, तरुणांमध्ये वाढतोय हार्ट अटॅकचा धोका. पावसाळ्यात डेंग्यू आणि व्हायरल इन्फेक्शन. तर हृदयाला धोका. मेडिकवर हॉस्पिटलच्या तज्ज्ञांनी काय दिला सल्ला आणि कसला इशारा, बघा सविस्तर न्यूज NMP वर. नमस्कार, जय भारत, जय संविधान. न्यूज NMP मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी. आज आपण बातमी होणार आहोत ती आरोग्या संदर्भातली, आणि आपण आलेलो आहोत आज संगमनेर शहरातील मेडिकवर हॉस्पिटल या ठिकाणी. हृदयविकाराविषयी जनजागृती करणे ही काळाची गरज आहे, आणि अगदी त्याच विषयावर आपण आज मुलाखत घेत आहोत. संगमनेर येथील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आयोजित जनजागृती संवाद कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टर अमय इथापे MBBS DM कार्डिओलॉजिस्ट यांच्याकडून बघा सविस्तर रफिक सौदागरसह शौकत पठाण यांचा आरोग्य संदर्भात ग्राउंड रिपोर्ट. नमस्कार, मी डॉक्टर अमय अशोक इथापे, मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर येथे फुल टाइम कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे. तर आज आपण पावसाळा आणि पावसाळ्यामध्ये होणारे व्हायरल इन्फेक्शन्स आणि हृदयविकार यामध्ये काही कनेक्शन आहे का याबद्दल डिस्कस करूयात. तर पावसाळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे की बऱ्याच लोकांना व्हायरल इन्फेक्शन्स होतात. त्याच्यामुळे डेंग्यू असेल मोस्ट कॉमनली. तर अशा पेशंटमध्ये जेव्हा त्या पेशंटला ताप येतो आणि काही दिवसांनी जेव्हा ताप जातो, त्यानंतर काही ठिकाणी आपण बघतो की खूप धाप लागते, खूप घाम येतो, खूप फटीग होतो, काही पेशंटला छातीत दुखतं. तर अशा पेशंटने विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. कारण डेंग्यू किंवा व्हायरल फिवर्समध्ये काय होतं की मेनली डेंग्यू आपल्या शरीरातलं द्रव कमी होतं, म्हणजे लिक्विड कमी होतं, त्यामुळे आपला रक्तदाब कमी होतो. त्याचप्रमाणे डेंग्यूमुळे किंवा इतर व्हायरल इन्फेक्शनमुळे आपले जे हृदयाचे स्नायू असतात त्यांना सूज येते, त्याला व्हायरल मायोकार्डायटिस असं म्हणतात. यामुळे सुद्धा हृदयाचं जे पंपिंग आहे ते कमी होतं, हृदयाचं इजेक्शन फ्रॅक्शन कमी होतं, आणि पेशंटला दम लागणं, छातीत दुखणं, पाल्पिटेशन म्हणजे छातीत धडधड होणे असे सिम्पटम्स येऊ शकतात. याला लवकरात लवकर कार्डिओलॉजिस्टला जाऊन दाखवणं गरजेचं असतं. त्यामध्ये ECG, इको आणि काही ब्लड टेस्ट करणं गरजेचं असतं निदान करण्यासाठी आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट चालू करण्यासाठी. जर असं नाही केलं तर पेशंट सिरियस होऊ शकतो. त्यामुळे या सीझनमध्ये स्पेशली ज्या पेशंट्सचं BP खूप कमी होत आहे, ताप येऊन गेला आहे पण अजूनही दम लागतो आहे, छातीत धडधड होत आहे, खूप फटीग येत आहे, अशा पेशंट्सने लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. आपल्याकडे मेडिकल हॉस्पिटल संगमनेरमध्ये ECG, इको, TMT या ज्या बेसिक कार्डियाक टेस्ट आहेत त्या अवेलेबल आहेत, कमीत कमी रेटमध्ये अवेलेबल आहेत. तर त्याचा सगळ्यांनी नक्कीच फायदा घ्यावा. थँक्यू.